मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. How was you in अभ्यास? नाही मी आय वॉज अ गुड स्टुडंट. आय वॉज अन अबाव ॲव्हरेज डिस्टिंक्शन स्टुडंट. Lovely. फक्त गणित माझं खूप कच्चं होतं जे अजूनही आहे. माझं नवऱ्याला जेव्हा कळलं होतं की बेसिक असं काहीतरी, कारण ना जनरली वेन वी फॉल इन लव्ह अँड ऑल दॅट असं कुठले विषय तुझे वीक आहेत वगैरे असं नाही विचारत ना. आपले विषय शाळेत तुझा कुठला विषय वीक होता असं पहिल्या डेटमध्ये कोण नाही विचारत. सो नंतर वेगळ्या गोष्टींकडे लक्ष. एक्झॅक्टली. नंतर त्याला रिअलाइज झालं ही गणितात खूपच कच्ची आहे. तुझं काय आहे. रितेश सरनी तेव्हा चॅनलमध्ये झीमध्ये त्यांचं बोलणं झालं. ते म्हणाले की अरे आपल्याकडे असा शो नाहीये का. तर ते म्हणाले की आपण करायला इतक्या सगळ्या फक्त मराठी फिल्मच्या प्रमोशनसाठी अख्खा शो कसा काय आपण करू शकतो. तर ते फू मध्ये आलेले असल्यामुळे ही सेड दॅट अरे फू मध्ये तुमची टीम आहे ना, तर त्याच्यातले यू पिक युअर पीपल अँड मेक अ टीम अँड देन यू कॅन ट्राय इट. या सो ते तसं ती कॉन्सेप्ट तशी तिकडनं सुरू झाली. आणि पहिल्या एपिसोडमध्ये तू बघशील तर फक्त भाऊ, कुशल आणि डॉक्टरच आहेत. कारण का गेली 10 वर्ष हवाई योद्ध्यामुळे सुद्धा आम्ही खूप प्रवास केला. पण आमच्यातला भाऊ कदम खूप रेग्युलरली नाटक करतो. आणि किती पण स्ट्रेस झाला आणि कितीही शेड्यूल हेक्टिक असलं तरी तो टीव्ही करताना, फिल्म्स करताना नाटकाचे प्रयोग मॅनेज करतोस. इनफॅक्ट मी आणि कुशल बऱ्याचदा त्याला विचारायचं होतं की तू काही कसं मॅनेज करतोस, बिकॉज इट्स अ लॉट. तसं एका शोच्या सेटवरती मी आणि निखिल आम्ही भेटलो आणि अगदी काही काळानंतरच ही इमिजिएटली प्रपोज टू मी. मी त्याला म्हटलं दिस इज टू फास्ट. तर तो मला म्हणाला की अगं असं नाहीये, माझ्या घरी मुली शोधतायत माझ्यासाठी. तुला मुली शोधतायत म्हणून घाईघाईचं काय. मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. ओ माय गॉड, डोंट टेल पीपल. आय एम टेलिंग यू दॅट. आणि आता तर तमाम महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा माहिती आहे, हवाई उद्यामध्ये अनेक वेळा हा विषय येऊन गेलेला आहे की आय कॅनॉट कुक. मंडळी, आज आपल्याकडे एक अशी कलाकार आलेली आहे जी आपणा सर्वांना आवडते आणि माझी पण ती खूप लाडकी आहे. चला तर मग स्वागत करूया श्रेया बुगडे. थँक्यू कांचनताई, थँक्यू सो मच. वेलकम टू माय पॉडकास्ट. फायनली खूप तारखांचं पुढे मागे होऊन आज आपण फायनली हा पॉडकास्ट करतोय. आय एम रिअली ग्लॅड. श्रेया, मी तुला एक गमतीची गोष्ट सांगू का. आम्ही पॉडकास्ट वाले असतो ना, म्हणजे सगळेच रादर, आम्ही सगळं असं जरा धुंडत असतो की बाबा हिच्या आयुष्यात काही स्पाइस मिळतोय का, काहीतरी अजून थंबनेल म्हणून टाकायला आम्हाला काय मिळतंय. तर असं काही तुझ्या आयुष्यातलं मला मिळालं नाही, त्यामुळे आय जस्ट वॉन्टेड टू नो की बाबा असं कसं नाही. आय एम सॉरी की तुझी डिसअपॉइंटमेंट झाली आहे, बट समहाव. आणि यू आर राईट. कारण का प्रत्येक वेळेला जेव्हा एखादा असा पॉडकास्ट असतो किंवा इंटरव्ह्यू, तर वी लुक फॉर समथिंग दॅट इज अ लिटल बिट ऑफ मसाला, स्पाइस आणि काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल, काहीतरी सनसनीखेज. तर माझ्या बाबतीत आय एम सॉरी की तुला तसं मिळालं नाही, बिकॉज आय हॅव जस्ट बीन व्हेरी बोरिंग. माय लाईफ अदरवाईज इज बीन व्हेरी बोरिंग. त्याच्यात असं खूप असं हलचलजनक काही झालेलं नाहीये. सो दॅट्स द रिझन वाय मे बी तुला काही मिळालं नसेल किंवा फार असा स्ट्रगल वगैरे. मैंने चर्चगेट स्टेशन पे मैं फुटपाथ पे सोया था. हो. आणि पे अमिताभ बच्चन के घर वडापाव खाके मैंने दिन गुजारा था वगैरे तसं काहीच सीन नसल्यामुळे स्ट्रगल ऑब्व्हियसली त्याचा पार्ट वेगळा होता, पण अशा पद्धतीचं स्ट्रगल नव्हतं. त्याच्यामुळे कदाचित वेन यू लुक्ड अप फॉर इट तुला काही मिळालं नसेल. पण मोस्टली तसं होतं की आपल्याकडे एक खेळ आहे की स्ट्रगल म्हणजे एखाद्या विशिष्ट फायनान्शियल बॅकग्राऊंडमधनं आपण आलेलो असलो की थोडीशी कठीण परिस्थिती घरातली जेव्हा असेल तेव्हा आपण किती लोक आपल्याकडे आहेत. जास्त करून आपल्या ह्या लाईनीकडे बघताना लोकांचा अप्रोचच असा असायचा पूर्वीचा. खरं तर म्हणजे व्हेन आय वॉज अन ऍक्ट्रेस तेव्हा लोकांचा अप्रोचच असा असायचा की अरे तिला बिचारीला काम करणं भाग आहे, पण तिला घर चालवायचंय किंवा दॅट सॉर्ट. बट व्हाय कांट पीपल लुक ॲट इट की नाही बाबा तिला त्या गोष्टीची आवड आहे आणि तिला त्याच्यामध्ये करिअर करावं असं वाटतं. एक्झॅक्टली. फॉर एक्झाम्पल की बाकीच्या प्रोफेशन्सकडे जसं बघितलं जातं, मला नेहमी असंच वाटतं की ह्या प्रोफेशनकडे बघतानाच लोकांचा हा पॉइंट ऑफ व्ह्यू का आहे की जस्ट बिकॉज एज्युकेशनली ती वीक होती किंवा अभ्यासात फार झालं नाही त्याचं, म्हणून मग तो म्हणाला की ह्याच्यात ट्राय करूया. तर मला नेहमी हेच सांगायचं वाटतं की हे सुद्धा येता जाता करण्याचं करिअर नाहीये. इट्स अ प्रॉपर प्रोफेशन की ज्याच्यातनं लोकांची लाईफ घडते, त्यांचा उदरनिर्वाह होतो, त्यांचाच नाही तर इतर अनेक लोकांचा. सो मला असं वाटतं की ह्याच्यासाठी सुद्धा एक प्रोफेशनल ट्रेनिंग असतं, ह्याचीही पुस्तकं असतात, ह्याचाही अभ्यास असतो. सो हे सगळं खूप लोकांना माहिती नाहीये. आता अर्थात त्याच्याबद्दल थोडासा अवेअरनेस झालाय असं मला वाटतं, रादर फ्रॉम द टाइम यू स्टार्टेड किंवा आय स्टार्टेड 20-25 years back. मला असं वाटतं
वाटतं जेव्हा FTI आलं असेल किंवा FTI मधनं शिकून बरेचसे लोक आले, जया बच्चन सारखे, म्हणजे तेव्हा भादुरी होती ती तेव्हापासून, शत्रुघ्न सिन्हा तेव्हा त्याच्यात पण तरी आलेले पण होते. सर्वसामान्य लोकांना असंच वाटायचं की अरे त्याचं काही फार नव्हतं अभ्यासामध्ये म्हणून मग त्यांनी ते ट्राय केलं असं. सो हाऊ वॉज यू इन अभ्यास? नाही, मी आय वॉज अ गुड स्टुडंट, आय वॉज अन अबाव ॲव्हरेज डिस्टिंक्शन स्टुडंट. फक्त गणित माझं खूप कच्चं होतं जे अजूनही आहे. Really? आय एम व्हेरी बॅड विथ नंबर्स. मी खूप म्हणजे खूप लोक मला चिडतात, अगं तुझं काय, कारण का आता आपण वी हॅव टू कॅल्क्युलेट GST अँड दिस अँड दॅट आणि असं सगळं, तुझं काय हे इतकं बेसिक आहे. माझ्या नवऱ्याला जेव्हा कळलं होतं की बेसिक असं काहीतरी, कारण का जनरली वेन वी फॉल इन लव्ह अँड ऑल दॅट असं कुठले विषय तुझे वीक आहेत वगैरे असं नाही विचारत ना. आपले विषय नाही, शाळेत तुझा कुठला विषय वीक होता असं पहिल्या डेटमध्ये कोण नाही विचारत. सो वेगळ्या गोष्टींकडे लक्ष. एक्झॅक्टली. नंतर त्याला रिअलाइज झालं ही गणितात खूपच कच्ची आहे, तुझं काय आहे. मी म्हटलं हे बघ, इट इज नथिंग टू डू विथ यु नो व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. आणि तेव्हा पण माझं असं होतं की फक्त गणित माझ्या आयुष्यातनं गेलं देन आय विल बी सॉर्टेड, बिकॉज अदरवाईज सगळ्या भाषांमध्ये, सोशल स्टडीजमध्ये आय वॉज डिस्टिंक्शन. हेच गणितामध्ये इतकी मी काठावरती पास व्हायचे की त्यांनी माझे सगळे पर्सेंटेज खाली यायचे. म्हणजे टीचर्स, माझ्या हेडमिस्ट्रेस त्यांचं असं, अगं बाळा तुझं कसं करायचं, बिकॉज एव्हरीथिंग एल्स वॉज अमेझिंग. एक्स्ट्रा करिक्युलर सगळं छान होतं, सगळं. आय यूज टू रिप्रेझेंट माय स्कूल ॲट ऑल लेवल्स. आय वॉज अ हेड गर्ल अँड प्रीफेक्ट. पण ह्या मुलीचं आणि गणिताचं काहीतरी बेसिकली यू आर ॲट दिस लेवल नाव, सो यू आर अर्निंग सो मच की तुझे अकाउंट हँडल करायला दुसरा कोणीही तू ठेवू शकतो. तुला माहितीये का, हेच वाक्य मी तेव्हा सुद्धा बोलायचे. मी म्हटलं मी ना एवढं करणार आहे ना की हे सगळं नंबर्स मॅनेज करायला माझ्याकडे एक टीम असेल. सो या म्हणजे आईने मला सांगितलं होतं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू आता ना फक्त पास हो, बाकी नंतर मी तुला एक असं करिअर निवडून देईन ना की ज्याचं तुझं गणिताचा काहीच संबंध येणार नाही. लिटरली टोल्ड. पण तिच्या मनात काय होतं, कुठलं करिअर होतं तुझ्यासाठी? नाही, तिच्या मनात मी कायम ऍक्ट्रेसच व्हायचं होतं, बिकॉज तिला ऍक्ट्रेस व्हायचं होतं. आईचं स्वप्न साकार झालं. हो ऍक्च्युली. सो त्यामुळे तिला असं होतं, दोन मुली, आम्ही दोन बहिणी. सो तिला असं वाटलं की ह्यांच्यापैकी एकीने तरी हे करावं. मोठी बहीण काय करते? नाही, माझी मोठी बहीण, तिला ह्यात कधीच रस नव्हता. पण मॅथ्स मध्ये छान होती. नाही, ती पण नव्हती, पण शी ऑल्सो सिलेक्टेड, शी डिड हर मेजर्स इन सायकॉलॉजी. त्याच्यानंतर तिने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये तिचं MBA केलं. देन नाव शी इज अ स्पॅनिश प्रोफेसर. ओ रिअली? येस. सो त्याच्यामुळे तिचं पण, आईने तिच्यावर पण ट्राय केलेलं आहे, ऑडिशनला घेऊन जा वगैरे असं, पण सगळं फेल. म्हणजे तिने काहीच केलं नाही, कारण तिची आवडच नव्हती ती. शी वॉज ऑलवेज मोर इन्क्लाइंड अकॅडमिकली तसं, म्हणजे मॅनेजरियल स्किल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्यात खूप होत्या. त्याच्यामुळे शी डिड दॅट. सो मला एक मोठी बहीण आहे, त्याच्यामुळे मग आईचं असं झालं की मग तिचा फोकस माझ्यावर शिफ्ट झाला जेव्हा तिला कळलं की इथे काहीच घडत नाहीये. आणि देन लेटर ऑन लहानपणीपासून. पण तू तुझी म्हणजे ह्या क्षेत्रात येण्याची तुझी सुरुवात कधीपासून झाली, म्हणजे लहानपणापासून झाली? खूप लहानपणापासून. काय केलं? 8 वर्षाची होते तेव्हा. काय केलं? आणि मीना नाईक लहान मुलांबरोबर खूप काम करायची. बालनाट्य खूप छान, प्रचंड. त्याच्यामुळे तिची एक फॅमिली फ्रेंड होती मंजिरी धर्माधिकारी म्हणून, जी आमच्या कॉलनीत राहायची. आणि शाळेत मी खूप जास्त ऍक्टिव्ह होते इन टर्म्स ऑफ कॉम्पिटिशन आणि डिबेट आणि एलिक्युशन आणि 15 ऑगस्टची भाषणं आणि ऑल ऑफ दॅट. सो ती एकदा आईकडे आली आणि मला म्हणाली की नूतन तू ना काहीतरी करायला हवंस, बिकॉज शी इज एक्स्ट्राऑर्डिनरी अदरवाईज, लाईक यू नो. तर तिचं हे सगळं तू चॅनलाइज कर. आणि आय हॅव अ फ्रेंड मीना मावशी वॉज व्हेरी पॉप्युलर, बिकॉज ती तेव्हा कळसूत्री आणि दूरदर्शनवरती तिचा कार्यक्रम. तर मम्मा म्हणाली हो त्या तर सगळ्यांनाच माहिती, किलबिल वगैरे करायची. किलबिल, एक्झॅक्टली. सो किलबिलमुळे शी वॉज सो पॉप्युलर. शी सेड की ती माझी मैत्रीण आहे आणि आय थिंक की ती लहान मुलांबरोबर इतकं काम करते, एकदा तरी तुम्ही तिला भेटून या असं. आणि मग पृथ्वी थिएटरला तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मीना मावशीची काही नाटकं रत्नाकर मतकरींनी लिहिलेली तेव्हा त्याचे शोज चालू होते. तर तेव्हा मी 3रीत होते, वय वर्ष 8. आणि इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे मला जस्ट मराठी सुरू झालं होतं, सिन्स इट वॉज अ कंपल्सरी लँग्वेज. जस्ट सुरू झालं होतं, म्हणजे 12 खडी लेवलवरती. तर आम्ही भेटायला गेलो होतो. मीना मावशी म्हणाली अरे वा छान, तर तू माझ्या घरी ये आणि मग आपण बघू कसं होतंय ते वगैरे, मी आता एक नाटक करणारच आहे म्हणजे असं. सो आम्ही गेलो आणि मग तिने एक बाइंड स्क्रिप्ट दिलं जे सबंध मराठीत होतं. बापरे. मग आणि माझं तर काहीच नाही, कारण मी तर खूपच लहान होतं. आईला जर असं झालं की आता काय म्हणून असं, तर ती म्हणाली की ठीक आहे आपण हळूहळू करूया म्हणून, काय हरकत नाही. तर अगदीच तेव्हा ब कडपासून सुरुवात झाली होती.
पण मग त्याच्यानंतर खूप बालनाट्य मी मीना मावशी बरोबर केली. त्याच्यानंतर वाटेवरती काचा ग म्हणून बाललैंगिक शोषणावरचं एक नाटक होतं. इट वेंट ऑन टू बी अ ह्यूज हिट इन टर्म्स ऑफ त्या लेवलला. समांतर हो समांतर रंगभूमी. तर मग ते दूरदर्शनवरती टेलिकास्ट झालं आणि मग त्याला सुद्धा खूप अवॉर्ड्स मिळाली. सो तिकडनं एक त्याला एक ग्रिप मिळाली त्या सगळ्याला. मग नुसतंच काहीतरी एक लहान मुलांना उचलतोय घेऊन जातोय असं नव्हतं. त्याला एक फाउंडेशन मिळालं. ते सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये मी सुद्धा हळूहळू रमायला लागली. आणि मग तिथनं मग नाटकच कमर्शियल नाही पण अशाच प्रकारची नाटकं मग नंतर मी पण अजून कमर्शियल नाटकामध्ये काम नाही केलेलं आहे. नाही. पीपल आर वेटिंग टू सी यू. यू नो येस, आय एम ऑल्सो वेटिंग टू सी माय सेल्फ देअर. आणि खूप निर्माते आहेत कांचनताई, तुला खरोखर सांगते, सम ऑफ देम आर फ्रेंड्स, सम ऑफ देम आर वेटरन्स फ्रॉम द इंडस्ट्री. आणि ते खूप प्रेमाने मला अगदी 2-3 महिन्यांनी फोन करून विचारतात की आता तुझं कसं आहे, तुला करायचंय का नाटक. समहाव कुठेतरी आपल्याला असं असतं ना की एक ट्रिगर पॉईंट आपल्याला पोचावं लागतं की आता मला हे करायचंय. नाही, आय जस्ट होप की माझं ट्रिगर पॉईंट पोचेपर्यंत इट्स नॉट टू लेट. तर माझी इच्छा खूप आहे. सो लेट्स सी, बघू आता पुढच्या काही काळामध्ये तसं जर स्क्रिप्ट आलं, जसं मला दिसायचंय किंवा जे मला करायचंय तर आय विल डेफिनेटली डू. आता आपण तुझ्या नाटकाच्या प्रवासाविषयी बोलत होतो. म्हणजे तू बालनाट्य भरपूर केलंस पण ऍक्च्युअल कमर्शियल नाटकामध्ये तुला कसं जावं असं वाटलं नाही अजूनपर्यंत? वेळ मिळाला नाही का? नाही, ते झालंच कारण का गेली 10 वर्ष हवाई योद्ध्यामुळे सुद्धा आम्ही खूप प्रवास केला. पण आमच्यातला भाऊ कदम खूप रेग्युलरली नाटक करतो. आणि किती पण स्ट्रेस झाला आणि कितीही शेड्यूल हेक्टिक असलं तरी तो टीव्ही करताना, फिल्म्स करताना नाटकाचे प्रयोग मॅनेज करतोस. इनफॅक्ट मी आणि कुशल बऱ्याचदा त्याला विचारायचं होतं की तू हे कसं मॅनेज करतोस, बिकॉज इट्स अ लॉट आणि यू रिक्वायर लॉट ऑफ एनर्जी. हो, आणि कोकणातले प्रयोग, इकडचे तिकडचे, मुंबईतले प्रयोग. आता तर मुंबईत पण प्रयोगाला पोचायला इज बिकम अ टास्क. नाही, मला खरंच कौतुकच वाटतं ऑल ओव्हर सगळ्या नाटकवाल्या फ्रॅटर्निटीचं. कारण का मी पहिल्यांदा आले तेव्हा पळापळा कोण पुढे पळे तो भक्ती बरोबरचं नाटक ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. आणि त्याच्यानंतर मी जरा त्याच्यापासून दूर गेले बिकॉज एक तर त्या बसच्या सीटवरती झोपा, त्याच्यामध्ये मी मावायची नाही, हाईट जास्त असल्यामुळे. सो हाऊ पीपल ते मॅनेज, आणि इतका ट्रॅफिक, त्या ठिकाणी तुम्हाला ते पोचायचंय, ते टेन्शन. हो, आणि नाटकात एका वेगळ्या लेवलची एनर्जी रिक्वायर्ड असते. नाही, लॉट ऑफ एनर्जी, ते एक वेगळं. सो म्हणजे ह्यूज रिस्पेक्ट हे सगळं. कारण हे नाटकाची बस वगैरे हे सगळं मी लहानपणी हे केलेलं, जेव्हा अगदी नागपूर बिगपूरला प्रयोग असायचे आणि तिथे ओव्हर 2 नाईट्स 1 होल डे युअर ट्रॅव्हलिंग, तर ते सगळं मी केलेलं आहे. पण मला वाटतं कांचनताई की त्या एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला तेवढं पॅशन असेल ना, मग त्या कुठल्याच गोष्टीचा थकवा जाणवत नाही, मग त्या कुठल्याच गोष्टी अडचणीच्या वाटत नाहीत. किती लोक आम्हाला अजून पण विचारतात की हे इतकं 15-15, 16-16 तास शूटिंग, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून कुठेतरी कार्यक्रमाला अमरावतीतच जा, मग सोलापूर, सातारा, सांगली तुम्ही करताय, मग परत येता तुम्ही, परत एखादं वेगळं शूट असतं, मग ते करून पुन्हा हे. तर मला वाटतं हा, ती एक ड्राईव्ह असली ना आतमधनं तुम्हाला की हे मला आवडतं, हे काम माझ्या आवडीचं आहे, मग तुम्हाला ते सगळं जाणवत नाही तुमच्या शरीरावर सुद्धा आणि मनावर. आय थिंक आता सुद्धा नाटकात जी सातत्याने काम करणारी लोक आहेत इतकी वर्ष, त्यांचं सुद्धा तेच आहे. म्हणजे आय एम शुअर की एकीकडे एक अख्खी इंडस्ट्री आपल्याला चालवायची असते, ती सतत त्याच्यात प्रोजेक्ट्स, नाविन्य घडत राहिलं पाहिजे, एक्सपेरिमेंट्स होत राहिले पाहिजे, ते तर आहेच. शिवाय खूप लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळतो, हेही आहे. ऍक्टर्स सोडून टेक्निशियन्स सगळे, हा एक भाग आहेच. पण ही सगळी लोक अविरतपणे इतकी वर्ष ते करतायत, त्याच्या मागे आय थिंक देर इज दिस होल लॉट ऑफ लव्ह की मला हे करायचंय फॉर माय क्राफ्ट, आणि होल लॉट ऑफ पॅशन की ह्यानी मला कधीच थकवा येणार नाही. इनफॅक्ट जो थकवा आलेला असेल बाकीची कामं करून, तो क्षीण माझा सगळा निघून जाईल असं मला वाटतं. प्रशांत दामलेच्या बाबतीमध्ये कविता पण म्हणालेली होती ना, जेव्हा तो निर्माता झाला तेव्हा, की सगळं करतो निर्मात्याचं आणि म्हणतो हश आता फक्त नाटक करायचंय. की तिथे त्यांना ती पीस आणि एनर्जी मिळते की आता मला ते करायचंय की ज्याच्यासाठी हा सगळा घाट. नाव आता आपली एवढी त्याच्यावरती चर्चा झाली, तर मला वाटतं लवकरच तू कुठेतरी झळकशील. हो, माझी पण खूप इच्छा आहे. तर तसं स्क्रिप्ट आय थिंक शुड कम अलॉंग, आणि मी डेफिनेटली आय विल. आता आपण बोलूया, तुला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या कार्यक्रमाने ओळख दिली, जो 10 वर्ष नंबर 1 वरती, आय विल से दॅट इट वॉज अ चॅनल ड्रायव्हर शो रादर, चला हवा येऊ द्या. सो तिथे कसं काय, म्हणजे एंट्री कशी झाली, कसं काय घडत गेलं सगळं? सो कांचनताई, फुबाई फू नावाचा एक कार्यक्रम त्याच्या आधी चालू होता, त्याचे आय थिंक 7-8 सीझन्स ऑलरेडी झाले होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळे
दिग्गज आपण म्हणू जे yes, मातब्बर yes, कॉमेडी मधले म्हणजे कॉमेडी ज्यांच्या नावाने ओळखली जाते आपल्याकडे ते सगळे त्या कार्यक्रमात होते. तर असंच आपली चॅनलमध्ये जे सगळे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना एकदा असं वाटलं की अरे वाय डोंट यू ट्राय. तर मी म्हटलं की काय तोपर्यंत मी कधीच कॉमेडी वगैरे काही आणि तो एक जॉनरच वेगळा आहे कम्प्लीट. म्हणजे सिरियलमध्ये मालिकेत एखादं कॅरेक्टर करणं किंवा एखादं लीड कॅरेक्टर करणं आणि ते करणं ह्या दोन्ही फॉर्मॅट्सच वेगळे आहेत कम्प्लीट. पण ह्याच्या आधी मालिकांमध्ये काम केलं? हो, मग ते तर लहानपणापासून मग ते सुरूच झालं होतं. कुठल्या कुठल्या मालिकांमध्ये केलं? टेलिव्हिजन वरती तर झी वरती पण माझी पहिली मालिका होती तुझ्या विना, जी वर्षा उसगावकर यांची टीव्हीतला पहिला पदार्पण होतं. उर्मिला कानेटकरचा तो डेब्यू होता. सो लॉट ऑफ फर्स्ट. संगीत कुलकर्णींनी ती डिरेक्ट केली होती आणि प्रोड्यूस केली होती आणि अभय परांजपेनी ती लिहिली होती. तो फार सुंदर होती ती सगळी कॉन्सेप्ट. यतीन कारेकर, मी, म्हणजे हे सगळे दादा ताईच आहेत आता. सो ऑल ऑफ अस, सुनील दादा, सुनील बर्वे. तर ही सगळी, तर खरं तर कंचनताई आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की तेव्हा मी जस्ट 10वी पास झाले होते आणि 11वीत ऍडमिशन घेतली होती. तर खूप आधीपासून ह्या सगळ्यांबरोबर मला जो ह्यांचा सहवास मिळाला, शिकायला तर ऑफकोर्स मिळालंच, पण सहवासाने काय झालं ना की मला हे शिकता आलं की इतकं मोठं असून सुद्धा हाऊ यू हॅव टू कीप युअर सेल्फ ग्राउंडेड ऑलवेज. एक्झॅक्टली. तर ते सगळं खूप शिकता आलं. त्याच्यामुळे त्या सिरियल्स प्लस हिंदी सिरियल्स असं मी करतच होते. पण ऑब्व्हियसली ते सगळे असे कॅरेक्टर रोल्स, इम्पॉर्टंट रोल्स अशा पद्धतीचंच होतं. फुबाई फू मध्ये मी खूप असं मन घट्ट करून की मी एकच एपिसोडसाठी मी येईन वगैरे असं ह्या लेवलला केलं की एकच आपण काहीतरी करून बघूया. सो आय डिड दॅट आणि म्हणजे एव्हरीबडी वॉज हॅपी. दे सेड इट्स फाईन, म्हणजे तू होशील जेल हळूहळू. अर्थात तेव्हा मी तिथे नव्हतेच, जे रिक्वायर्ड होतं ते मी करू शकत नव्हतेच, पण ते सेड की त्याला एक फ्लेवर येईल. कारण का भाषा मला सगळ्या येत होत्या. इंग्लिशवरती माझं एक प्रभुत्व आहेच, हिंदी, आणि सो त्यांना असं वाटलं की एक्सप्लोअर करता येतील गोष्टी. इन लुक्स वाईज ऑल्सो दे सेड वी कुड एक्सपेरिमेंट विथ यू नो. तर मी म्हटलं की ठीक आहे, आता काय म्हणजे तुम्ही ठरवलंच असतं, मग कंटिन्यू करूया. सो मग फुबाई फूचे 2 सीझन्स मी केले. एक अख्खा सीझन मी संकर्षण बरोबर केला होता. येस. आणि एका सीझन मध्ये माझे असे पार्टनर्स बदलत होते. हेमंत डोमे होता, मग कुशल बद्रिके होता असं. पण त्या दोन्ही सीझन्स मध्ये मी बऱ्यापैकी सीझन झाले. म्हणजे मला ते कळलं, आलं नाही. गॉट यूज टू दॅट आर्ट. येस, जे म्हणतात. म्हणजे मला आलं नव्हतं ते, अजूनही आलं नाहीये, पण कळलं की काय मी तुला सांगू का, कॉमेडी हे एक असं रसायन आहे की प्रत्येकाचा ना त्याच्याकडे करण्याचा बाज हा वेगवेगळा असतो. एक्झॅक्टली. आता तुमच्याच ह्याच्यात बघितलं तर भाऊ कदमचा वेगळा आहे, कुशल बद्रिकेचा वेगळा आहे. आय एम टॉकिंग अबाउट माय डेज. सो वेन भक्ती बर्वे यूज टू परफॉर्म, त्यांचा बाज वेगळा होता. लाईक दिलीप प्रभावळकर वॉज देअर, त्यांचा बाज एक वेगळाच होता. आत्माराम भेंडेंचं ते नाटक होतं. सो आत्माराम भेंडेंचा एक वेगळा होता, माधव वाटवे होते, त्यांचा एक वेगळा होता, आणि ते फार्सिकल नाटक होतं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचा बाज वेगवेगळा होता. तसंच आम्ही तुमचं जेव्हा बघतो हवा येऊ दे, तेव्हा इतकं आम्ही म्हणजे रंगून जायचो. म्हणजे नॉट ओनली होल महाराष्ट्र अख्खा रंगून जायचा. नॉट ओनली महाराष्ट्र, इट्स ऑल ओव्हर इंडिया. आणि इतकं त्याला इतर भाषेतली लोक सुद्धा, ते सुद्धा कनेक्ट करू शकायचे. सो त्या कार्यक्रमात मग नंतर असं झालं की मग फुबाई फू संपलं एका पॉइंटला, आणि ऑब्व्हियसली एक नॉन फिक्शनचा स्लॉट कायम चॅनलवरती असतो. तर तेव्हा ना रितेश देशमुख यांची लय भारी फिल्म येणार होती, आणि फुबाई फू मध्ये ते गेस्ट म्हणून आले होते. सो देन आणि आय थिंक कपिल शर्माचा शो तेव्हा जस्ट सुरू झाला होता अराउंड दॅट टाइम. सो ती जी कॉन्सेप्ट होती की फिल्मचं प्रमोशन एका कॉमेडी शो वरती व्हावं, ते सगळं तेव्हा एस्टॅब्लिश झालं होतं. सो रितेश सरनी तेव्हा चॅनलमध्ये, झी मध्ये त्यांचं बोलणं झालं. ते म्हणाले की अरे आपल्याकडे असा शो नाहीये का. तर ऑब्व्हियसली तेव्हा इतक्या मराठी फिल्म्स 10 वर्षापूर्वी अशा काही खूप महिन्याला 4-5 मराठी फिल्म्स येत आहेत आणि त्यांचं प्रमोशन चाललंय वगैरे असं नसायचं, किंवा नाटकं पण फॉर दॅट मॅटर. तर ते म्हणाले की आपण करायला इतक्या सगळ्या फक्त मराठी फिल्मच्या प्रमोशनसाठी अख्खा शो कसा काय आपण करू शकतो. ते सेड की पण आपल्याकडे मराठी नाटकं सुद्धा आहेत, सो यू कॅन जस्ट एक्सप्लोर, आपण करून बघायला काय हरकत आहे. पण मग ते म्हणाले की सगळं कसं बसवणार आहे जग. अरे तर ते फुबाई फू मध्ये आलेले असल्यामुळे ही सेड दॅट अरे फुबाई फू मध्ये तुमची टीम आहे ना, तर त्याच्यातले यू पिक युअर पीपल अँड मेक अ टीम अँड देन यू कॅन ट्राय इट. या सो ते तसं ती कॉन्सेप्ट तशी तिकडनं सुरू झाली. आणि पहिल्या एपिसोड मध्ये तू बघशील तर फक्त भाऊ, कुशल आणि डॉक्टरच आहेत.
Oh. इज बिकॉज दे डिडंट नो काय करायचं. कुशलच्या घरी तो एपिसोड दिला गेला होता, तेव्हा तो डोंबिवलीत राहायचा. आणि मग हळूहळू मग ती भट्टी जमत गेली, मग प्रियदर्शन, मग सागर भारत. अरे तुमचं सगळं हे झालं म्हणजे जे काही इन प्रॉडक्ट पब्लिसिटी जे आपण म्हणतो ती तर चक्क शाहरुख खान वगैरे सगळे म्हटलं मोठमोठाले दिग्गज तुमच्या शो मध्ये येऊन गेलेले आहेत. मग तो शो फक्त मराठी फिल्म्स पुरती मर्यादित न राहता, कारण का त्याचा रीच इतका वाढला, खूप रीच वाढला की मग जेव्हा हिंदी फिल्म साठी मी असं ऐकलं होतं की आय डोंट नो, म्हणजे असं ऐकिवात आहे की शाहरुख सॅट विथ हिज टीम ऑफ डिस्ट्रीब्युटर्स आणि त्याचं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये फिल्म जास्तीत जास्त चालावी, हिंदी फिल्म, तर कुठे कुठे आपल्याला जाता येईल आणि काय करता येईल. तर तेव्हा ते डिस्ट्रीब्युटर्स पैकी ते लोक म्हणाले की सर यू हॅव टू बी ऑन दिस शो. येस, बिकॉज जर तुम्हाला घराघरात हे कळलं पाहिजे तर क्रेडिटेबल. आणि देन ही केम नॉट वन्स ट्वाइस ही केम. अच्छा, फॅन साठी पण ते आले. देन ही केम फॉर हॅरी मेट सेजल, सलमान आणि एव्हरीबडी, म्हणजे रणवीर सिंग पासून अक्षय सर तर खूप वेळा आले. सो आय थिंक त्यांना सुद्धा, रोहित सर, तर त्यांना सुद्धा असं वाटलं की मे बी दिस इज व्हॉट इट इज, आणि खरोखर त्याचा इम्पॅक्ट पडला सुद्धा काही गोष्टींवर. बिकॉज देअर फिल्म रीच्ड टू सो मेनी पीपल. पण आय थिंक हे सगळं श्रेय कोणाचंही नसून फक्त ऑडियन्स आहे, बिकॉज त्यांनी तो शो पाहिला, आपलासा केला, अँड दे केप्ट वॉन्टिंग टू सी. खूप अमाप प्रेम. कांचनताई, मी तुला सांगते की हे बघ, पैसा, प्रसिद्धी हे सगळेच कमवतात एका प्रोजेक्ट नंतर दुसरं प्रोजेक्ट, मे बी नॉट दिस, समथिंग एल्स, पण जे प्रेम ह्या शोला मिळालंय ना ते इतकं भयंकर आहे की मी तुला आजही सांगते की, म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या शोची पुण्याई इतकी असते की आयुष्यभर तुम्ही त्याचं खाता. इट्स जस्ट लाईक दॅट. म्हणजे आणि तुम्ही कितीतरी ठिकाणी तुमचे म्हणजे इन्व्हायटेड शोज, लाईव्ह शोज किती झाले त्याचे? खूप ठिकाणी. आणि असं नाही, मला वाटतं बरेच ते नगरसेवक हे ते आमदार जिंकून पण आले ते सुद्धा. आणि अजून एक गोष्ट कांचनताई, म्हणजे किती ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की काही पेशंट्स अगदी आपण म्हणतो ना खूप क्रिटिकल स्टेजवरती, लहान मुलं, काही सिनियर सिटीजन्स, काही खूप म्हणजे लाईफ थ्रेटनिंग डिझिजेस बरोबर झगडणारी सगळी मंडळी. तर तुला खोटं वाटेल ना, त्यांच्या घरातल्यांनी हॉस्पिटल्समधले घरातले त्यांचे व्हिडिओज काढून आम्हाला पाठवलेले आहेत की दिस इज द बूटी दॅट वी आर गिव्हिंग. ही जडीबुटी आहे त्यांच्या रोजच्या ह्याची. आणि त्याच्यासारखी स्पेशल गोष्ट नाहीये. म्हणजे कार्यक्रम आपण खूप करतो, येतात जातात, पण जस्ट दॅट शो वॉज अ पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ. आणि आता सुद्धा लोक विचारतात की आता काय, किती ब्रेक, आता परत आणा म्हणून. पण आता परत चालू झालाय दुसऱ्या चॅनलवरती, पण तू त्याच्यामध्ये दिसत नाही. हवा येऊ द्या थांबलं आणि एव्हरीबडी डिसाइडेड टू गो देअर ओन वे. त्याच्यामुळे मला थोडासा ब्रेक हवाच होता, कारण का एक 10 वर्ष सातत्याने आम्ही हे करत होतो. आणि आय एम समबडी हू वॉन्ट्स टू डू माय ओन थिंग्स ऑल्सो. इफ नॉट एनिथिंग, आय जस्ट वॉन्ट टू ट्रॅव्हल किंवा काहीतरी. मला सध्या पाहते मी तुझे फेसबुक फोटोग्राफ्स. ते आपण म्हणतो ना की एक नवीन ऑक्सिजन पंप करून मग नवीन गोष्टींकडे परत यावं तसं. सो आता मी झी मराठीवरती ड्रामा ज्युनियर्स नावाचा शो अँकर करते, आणि तो पहिला मराठीमधला लहान मुलांचा टॅलेंट शो आहे, ऍक्टिंग रियालिटी शो. सो तो मी करते. सो आय ऑलवेज, म्हणजे जसं लँग्वेजेसच्या बाबतीत कांचनताई मी वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये एक्सपेरिमेंट केलं. जसं थिएटरचा मगाशी आपला विषय निघाला तेव्हा गुजराती कमर्शियल थिएटर मी केलंय. मला ते एक विचारायचं आहे की त्याच्यामुळे काय झालं की त्याचा पण एक फायदा हवा येऊ द्याच्या माझ्या सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये झाला, कारण का तिथे पण मला खूप बेसिकली आय लव्ड यू बिकॉज लाईक हाऊ एन्जॉय जिंदगी वॉज दोज डेज. आणि तेव्हा सतीश शाह यूज टू परफॉर्म सो मेनी अदर कॅरेक्टर्स. सो यू वर द पर्सन लाईक यू यूज टू, आणि एवढ्या सगळ्या पुरुषांच्या मध्ये यू वर द ओनली वुमन हू यूज टू परफॉर्म. दॅट वॉज अ ग्रेट क्रेडिट. कसं काय ते सगळं तेव्हा कधी म्हणजे असं हे नाही वाटलं की अरे मी एकटीच आहे याच्यामध्ये मुलगी म्हणून? नाही, अशी भीती असंच नाही वाटली, पण ते आपल्यामध्ये कायमच असं छान वॉर्म वातावरण असतं. कारण का फुबाई मी त्यांच्याबरोबर केलंच होतं, त्याच्यामुळे मित्र ते आधीपासून होतेच. आणि मुळात माणसं म्हणून ना कांचनताई ते खूप अमेझिंग आहेत. दे आर ऑल व्हेरी ब्युटिफुल पीपल. तर कारण त्यांनी खूप स्ट्रगल बघितलाय, खूप सगळं केलंय. सो ते खूप रिअल आहेत सगळे लोक. त्याच्यामुळे ते जे होतं ना की फिमेल ऍक्टर, मेल ऍक्टर, ते जे आपल्याकडे कधी कधी
एक डिबेटचा विषय असतो किंवा डिस्कशनचा विषय असतो, ते माझ्या बाबतीत कधी झालं नाही. इनफॅक्ट उलटं झालं. आणि मी सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये हे मुद्दामून सांगते इज बिकॉज ह्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी बोलल्या जातात की महिलांना कायम डावललं जातं आणि ऍक्ट्रेसेसचे पार्ट्स कट केले जातात. आणि नाही, बेसिकली इफ यू हॅव गॉट दॅट मच मटेरियल, तुमच्याकडे तेवढं ठोस तुम्ही असाल तर तुमचं कशाला कापलं जाईल. या पण आय थिंक बऱ्याच लेवलवरती ही एक डिस्कशन लेवलवरती होतं, फिल्म लेवलवरतीच म्हणते, फिल्म लेवलवरतीच म्हणते, सिरियल लेवलवरती नाही, कारण का ते बऱ्यापैकी लिहिलेलंच असतं, युअर पार्ट इज रिटन. पण इथे काय होतं, मी दामिनी आणलं तेव्हा तर मेन माझी लेडी होती. एक्झॅक्टली. या सो इथे असं झालं की पर्टिक्युलरली दिस फॉर्मॅट हॅज बीन नोन ॲज अ मेल फॉर्मॅट कॉमेडी. म्हणजे खूप कमी स्त्रिया होत्या. आता ऑफकोर्स त्यांना तर पुरुषांना स्त्रिया केल्या तुम्ही शेवटी. इथे तर तो एक वेगळा क्रॉस ड्रेसिंगचा एक वेगळा एलिमेंट होता त्याच्यामध्ये. पण ऍक्च्युली बायोलॉजिकली मी एकटीच स्त्री होती त्याच्यामध्ये. पण त्या लोकांनी, मी लिटरली तुला सांगते ना की आपण म्हणतो ना की ताटातला घास काढून दिलं, तसं मला लिटरली काढून दिलंय त्यांच्या वाटचं की तू कर.